हं, हं. स्पर्धा परीक्षा वास्तव भवितव्याने दिशा. वास्तव म्हणजे याच्यातलं काय वास्तव आहे? हं, हं, तर हं. हे जर बरोबर. आपण वास्तव बघितलं तर भयंकर वास्तव म्हणजे काय आहे, की बाबा इथली प्रोसेसच पालकांनी माहिती करून घेणे, विशेष करून. म्हणजे बरोबर. मी आपल्या अ, आज आपल्या पॉडकास्टमध्ये मी आहे, तर मी खास करून पालकांना हे सांगेल, हं, हं. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथली प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. कारण की बरोबर. कसं असतं, पालकांची मुलाकडनं अपेक्षा असते, की नाही, नाही, तो पुढच्या वर्षीच झाला पाहिजे. बरोबर. पण ह्याची प्रोसेसच 16 महिन्याची आहे. म्हणजे जाहिरात, एम-पी-एस-सीची जाहिरात निघणं, प्री, हं, मेन्स, इंटरव्ह्यू, सिलेक्शन, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल आणि मग जॉइनिंग. हं, याला हं. 16-17 महिने लागतात. बरोबर. आणि मग जेव्हा ही पालकांची अशी अपेक्षा वाढते आणि मग मुलं प्रेशरमध्ये जातात. म्हणजे हं, काही घटना तर अशा घडल्यात मी तुम्हाला सांगेल, हं, हं. की त्यांचं नाव घेणं उचित नाही. पण एक मुलगी आहे म्हणजे पुण्या जिल्ह्यामधली, की तिचं एक हायपर टेन्शन आलं. म्हणजे तिच्या आजूबाजूचे सिलेक्ट झाले, हं, पण हं. ती सिलेक्ट झाली नाही. का तिने यू-पी-एस-सीची पण परीक्षा दिली होती, एम-पी-एस-सीची पण दिली होती. पण थोडक्या मार्कावरून ती सिलेक्ट होत नव्हती. पण तिने तिने ज्यांना मार्गदर्शन केलं हं, हं. ते सिलेक्ट झालं. तर तिला म्हणजे एक प्रकारे फॅमिलीकडनं आणि तिला एक स्वतःला असा एक प्रेशर बसला आणि तिला एक स्ट्रोक बसला. तर ती मुलीला ती हॉस्पिटलाइज ती झाली. झाली.